राज्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती कोसळलेली आहे आणि ही नैसर्गिक आपत्ती कोसळत असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेते। जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 यामध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळ वारं जवळपास 28,368 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर झालेला आहे। असं असताना कोणतेही पंचनामे सरकारनं केलेले नाही। कोणती शेतकऱ्यांना जी मदत असायला पाहिजे ती सरकारने जाहीर केलेली नाही। थोडक्यात या शेतकऱ्यांकडे पूर्णपणे सरकारने दुर्लक्ष केलं आहे। याचे डिटेल्स महाराष्ट्रातले जिल्हानिहाय कोणत्या कोणत्या पिकाचं कसं नुकसान झालं याचे प्राथमिक अंदाज माझ्याकडे डिटेल्स आहे। त्याचप्रमाणे हे नुकसान भरपाईची अपेक्षा जरी असली तरी हे सरकार जे स्वतःला शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं समजतं, परंतु हे फक्त अदानी अंबानींचं सरकार आहे। मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे जे जाहीर झालेले 13,819 कोटी रुपये अद्याप ही सरकारने वाटप केलेले नाही, फक्त त्याला मंजुरी दिलेली आहे। आणि या सगळ्या काळात बघितलं तर जवळपास 1,000 आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहे। एप्रिल एंडपर्यंत याचा आकडा 869 होता आणि ह्या 869 नंतर सुद्धा अजूनही अशाच पद्धतीनं मला असं वाटतं या आत्महत्या शेतकऱ्यांच्या चालू आहे। आता या नुकसानीनंतर ज्या पद्धतीनं जर बघितलं तर तातडीनं पंचनामे होऊन सरकारने मदतीची घोषणा करण्याची आवश्यकता आहे। ही मदत जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मला असं वाटतं शेतकरी येणाऱ्या काळामध्ये पेरणी करू शकेल का नाही, पेरलं तर खत देऊ शकेल का नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। पीक विम्याविषयी मागच्या आठवड्यात मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने जे निर्णय घेतले हे सुद्धा शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे। अगोदर एक 5 ट्रिगर पद्धती होती नुकसान भरपाईची, परंतु आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 निकष सर्वाधिक नुकसान भरपाई मिळवून देणारे होते। परंतु आता सरकारने जे नवीन पद्धती काढल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर म्हणजे पीक कापणी प्रयोग, आता ज्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना याच्यात माहिती असेल, या एकाच निकषावर भरपाई दिली जाणार आहे। मग ती नैसर्गिक आपत्ती काही असो, प्रतिकूल परिस्थिती काही असो। नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ येऊ शकतो, ओला येऊ शकतो, सुका येऊ शकतो, अतिवृष्टी होऊ शकते, गारपीट होऊ शकते, वादळ होऊ शकतं, वारं होऊ शकतं, सततचा पाऊस सुद्धा होऊ शकतो। म्हणून हे कोणतेही निकष येणाऱ्या काळात पाळले जाणार नाही, तर फक्त पीक कापणी प्रयोग याच्या आधारावर ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। वर्षातून एकदाच आधीच्या घडीला म्हणजे बघ खरीप आणि रब्बी शेतकरी वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून, परंतु आता पीक विमा वर्षातून एकदाच मिळणार आहे अशा प्रकारचं मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे। मला असं वाटतं ही अतिशय अन्याय परिस्थिती आहे। काल सरकारनं काही धोरणं जाहीर केली, जलसंधारणाचं
एवढ्या कामाला मंजूर दिली, परंतु अजून 2001 आणि 2001 ते 2024 अजून हजारो कोटी रुपयाचे कामं होणं या सरकारच्या काळातलं बाकी आहे. कित्येक प्रकल्प अजूनही त्याला कोणताही निधी नाही, म्हणतो त्याच्याविषयी डिटेल बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु पुन्हा एकदा परळीमध्ये जी मारहाणीची घटना पाहिलेली ती जर बघितली, आपण तिथं अजितदादा पालकमंत्री झाले, अन्य कोणी झाले तरी तीच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. या सगळ्या याच्यात मागच्या काळामध्ये 16व्या वित्त आयोगाचे सदस्य केंद्रीय समितीचे महाराष्ट्रात आले होते. त्यांना ज्या पद्धतीनं राज्य सरकारने निवेदनं दिले त्याच्यातून काही गोष्टी समोर आलेल्या आहे की आधीच्या काळामध्ये ज्या योजना होत्या यात केंद्राचा वाटा अधिक होता, परंतु आता केंद्र सरकारने अनेक निकष बदललेले. आधी जवळपास 77% पर्यंत केंद्राचा वाटा होता, तो आता 50% पर्यंत आलेला आहे. याचा अर्थ राज्याला उर्वरित 27% वाटा उचलावा लागणार आहे. आणि या सगळ्याची जर परिस्थिती बघितली की आपण हे डबल इंजिन सरकार हे लोक बोलतात, 2022 ते 23 दरम्यान राज्याला केंद्राकडून सरासरी 50,000 कोटीच्या आसपास निधी मिळत होता. हा आता 2023-24 मध्ये 36,000 कोटी, 2024 मध्ये 31,800 कोटीवर घसरलेला आहे. 15 वित्त आयोगानुसार राज्याला 4 प्रमुख मिळणाऱ्या निधीतून 25,000 कोटीची रक्कम अजूनही मिळालेली नाही. थोडक्यात राज्याला केंद्र जसं पाहिजे तशी मदत आत्ताच्या काळात करत नाही, अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे. एकीकडे राज्याच्या वेगवेगळ्या योजनेमुळे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असताना केंद्र सुद्धा या राज्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. एका मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. मागच्या काळामध्ये सरकारने नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्याला मान्यता देण्याचा निर्णय घेतला, परंतु आपण हेही बघितलं असेल की पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याचा माल पाण्यातून वाहून गेला असा तरंगून असे सुद्धा व्हिडिओज आपल्याच वेगवेगळ्या चॅनलवर आलेले. वाशिमचे फोटो होते. थोडक्यात अशा मार्केट कमिट्यामध्ये आत्ताच्या घडीला सुरक्षितता, साठवणूक म्हणजे स्टोरेज, या सगळ्या व्यवस्थेला आजही व्यवस्था नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. राज्याने ज्या 65 तालुक्यामध्ये 65 मार्केट कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, मग तर राज्याने उमाकांत दांगट समितीचा अहवाल बघायला पाहिजे होता. उमाकांत दांगट हे कृषी विभागाचे आयुक्त होते, मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होते, याच्यात अभ्यासक आहे. त्यांची एक समिती राज्य सरकारने नेमली होती. त्यांच्या समितीच्या अहवालात असं लिहिलंय 305 बाजार समित्याकडे 100 तोट्यात आहेत. 41 बाजार समित्या बंद करण्याचा प्रस्ताव पणन मंडळाने राज्य सरकारला दिलेला आहे. उर्वरित कशाबशा चालू आहे म्हणजे या 305 पैकी 70 ते 80 समित्या बऱ्यापैकी चालू आहे, बाकी कोणत्याही मार्केट कमिट्या बऱ्यापैकी चालू नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात इथे एक समिती आली होती, त्याच्यासमोर परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे. एका गोष्टीकडे तुमचंही लक्ष असेल नसेल मला माहिती नाही, परंतु सोलापूरमध्ये एक MIDC मध्ये घटना घडली आणि त्याच्यात जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला. आणि त्याच वेळेस रत्नागिरीमध्ये लोटे MIDC मध्ये सुद्धा MIDCला आग लागल्याची घटना घडलेली आहे. आता अशा घटनांची यादी माझ्याकडे, मी सभागृहात वारंवार ही मांडलेली आहे. ही तर या मागच्या महिन्या 2 महिन्यातच मग तारापूरला असेल, जळगावला असेल, नवी मुंबई शिरवणेला असेल, अशा घटना घडल्या. परंतु आजही या MIDCची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. ही वाऱ्यावर असलेली असुरक्षिततेमुळं मला असं वाटतं एक भ्रष्टाचारामुळे या सगळ्या गोष्टी होतात. नियमाने सगळ्या MIDC मध्ये स्वतंत्र आग सुरक्षा पथक असलं पाहिजे, सगळ्या वाहनं असलं पाहिजे. मी जी सोलापूरची माहिती घेतली याच्याहून बाहेरून आग प्रतिबंधक वाहनं अग्निशामक दलाचे बोलवले गेले. बऱ्याच ठिकाणी फायर ब्रिगेड स्वतंत्र MIDCचं असतं, परंतु सोलापूरमध्ये हे नाही. अँब्युलन्स सुद्धा पंढरपूरहून मागवावं लागले, अशा प्रकारची स्थिती इथं होती. म्हणजे सोलापूरहून सुद्धा नाही, पंढरपूरहून अँब्युलन्स मागवावं लागले, अशा प्रकारची या MIDCची स्थिती आहे. आणि मग या MIDC सुरक्षितता ही सुद्धा महत्वाची विषय. त्या खात्याचं या सगळ्या विषयाकडे
फक्त प्लॉट विकण्याकडे त्यांचं लक्ष आहे, परंतु सुरक्षिततेकडे लक्ष नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. जहां नहीं चैना वहां क्या है ना असे म्हणणारे छगन भुजबळ परत मंत्रिमंडळात आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची नाराजी वाढलेली पाहायला मिळते. हे बा, धनंजय मुंडे तर मंत्रिमंडळात येऊच शकत नाही, कारण ज्या पद्धतीनं घटना घडलेल्या आहे त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही, परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले, त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतू शकले असते. अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात होत आहे. खास करून जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचा जो शेतकरी तो जास्त बाधित झालेला आहे. आता अद्यापही कुठली मदत जाहीर झालेली नाही. आज मुख्यमंत्री असतील की उपमुख्यमंत्री असतील बैठक घेतात खरीप हंगामासंदर्भातली, याबाबत तरी मदत जाहीर करतील असं वाटतंय. हे बघ, खरीप हंगामाची बैठक वेगळी आहे, त्याच्यात मदत वगैरे येईल न येईल मला माहिती नाही. मी त्याच्यासाठीच आपली प्रेस कॉन्फरन्स घेतोय की 55,000 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे अवकाळी पावसाने, आणि याच्यावर 1 रुपया सुद्धा मदत सरकारने जाहीर केली. फक्त मराठवाड्यातच नव्हे तर हे महाराष्ट्रात घडलेलं आहे. माझ्याकडे याचे डिटेल्स आहे महाराष्ट्रातले सगळे, त्याच्यामुळे एकट्या मराठवाड्यात असं घडलं असं म्हणायची गरज नाही आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग अमरावती, नाशिक, पुणे, संभाजीनगर, नागपूर, कोकण या सगळ्या पट्ट्यामध्ये या घटना घडलेल्या आहे. फक्त नागपूर विभागामध्ये, पुणे विभागामध्ये, नाशिक विभागामध्ये, अमरावती विभागामध्ये या सगळ्या ठिकाणी हजारो हेक्टर जमिनीवर नुकसान झालेलं आहे. सरकार कुंभकर्णाचं सोंग करून झोपलेलं आहे. या शेतकऱ्यांना मदतीची त्वरित आवश्यकता आहे. सर, आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज खरं नागपुरात बैठक बोलवण्यात आली, मात्र या घटनाला उंचीला ज्यांनी विरोध केला त्या विरोधकांना या बैठकीला बोलवण्यात आलं नाही. सतेज पाटलांना देखील निमंत्रण नाही. हे बघ, सरकार या सगळ्या याच्यात कुठंच कोणाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करतं असं कुठंच होत नाहीये. खरं तर बऱ्याच वेळेस वेगवेगळे विरोधी पक्ष किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या विषयावर आवाज उठवत असतात. नाही म्हटलं तरी थोडी बहुत सरकार दखल घेत असताना अशा लोकप्रतिनिधींचा, अशा संस्थांचा मला वाटतं या सगळ्या ठिकाणी भूमिका ऐकली पाहिजे. परंतु सरकार स्वतःच घोडं पुढे दामटायचं काम सातत्यानं करत आलेलं आहे. वाढवून बांधण्याबाबत पण आता जमीन अधिग्रहण करण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे. त्यानंतर शिवसेनेने नेहमीच स्थानिकांच्या बाजूने भूमिका मांडलेली आहे. मात्र आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार दोघांची मिळून जमीन अधिग्रहणाचं काम जोरात सुरू केलेलं आहे. विरोध वाढलेला आहे स्थानिक पश्चिमात. स्थानिक लोकांचा विरोध आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जबरदस्ती जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी पुरंदरची अशी घटना घडलेली आहे. पुरंदरला विमानतळ असावं म्हणून, परंतु स्थानिक लोकांचा त्याला विरोध आहे. तसाच वाढवणचा विरोध आहे. आणि मला वाटतं सरकार शक्तीपीठाचा जो मार्ग आहे त्याला जनतेचा विरोध आहे. परंतु सरकार कोणत्या हेतूनं स्थानिक लोकांवर अन्याय करते मला याला समजायला पर्याय नाही. विकासाच्या नावाखाली मला असं वाटतं गुत्तेदारांचं साम्राज्य हे सरकार उभा करू पाहत आहे, आणि त्याच्यातूनच ठिकठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आता मी पुरंदरला गेलो होतो. स्थानिक शेतकऱ्यांच्या ऐवजी दुसरेच कोणतरी लट्टा, अग्रवाल, राठी तिथं शेतकरी नवीन आले, लोढा असे शेतकरी तिथं आलेले आहेत. याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात खरेदी करायच्या, सरकारला भूसंपादन करायला लावायचं, आडेमाप पैसा सरकारकडून हडपायचा, अशा प्रकारचं एक सिंडिकेट या राज्यामध्ये चालू आहे. सुरुवातीला संतोष देशमुख प्रकरणात आणि आता शिवराज मुंडे प्रकरण राजकीय आश्रय पाहायला मिळतोय का या ठिकाणी? आहेच. राजकीय आश्रयानंच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, होतात. मग तो शिवराज लुटे असेल, दिवटे असेल, नाही तर तिकडचा तो खोक्या असेल कुठला तो काय, हे सगळे राजकीय आश्रयाने झालेल्या घटना आहेत. नाही, दादांच्या पालकमंत्री पदानंतर परिस्थिती दुरुस्त होईल का? सुधारेल किंवा कायदा सुव्यवस्था परिस्थिती मेंटेन होईल असं वाटतं? काहीही झालेलं नाही. दादा जाऊन तिथं काही करू शकलेले नाही. बीडमध्ये दादांना काहीही करता आलेलं नाही. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की काही दादांचा प्रभाव त्या ठिकाणी